गणेशोत्सवात आपण गणरायाची अनेक रूपं दाखवली आहेत। बीडच्या इन्फंट इंडिया आनंदग्राम या HIV ग्रस्त बालकांसाठी काम करणाऱ्या प्रकल्पात वटवृक्षातच श्री गणेशाची मूर्ती रेखाटलेली आहे। विशेष म्हणजे या मूर्तीला सुपासारखे देखील कान आहेत। गणपती बाप्पाच्या रूपाने वृक्ष संवर्धनाचा अनोखा संदेश दिला गेलाय। याच वटवृक्षामध्ये सुंदरपणे साकारलेल्या श्री गणेश आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय। निसर्गदत्त रूपाचा हा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे यांनी। पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी वेगवेगळ्या संस्था, सामाजिक संस्था पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळतं आपल्याला अनेक ठिकाणी। बरेचदा यावर मोठी चर्चा होते, परंतु त्याची अंमलबजावणी मात्र फारशी होताना दिसत नाही। परंतु बीड जवळच्या इन्फंट इंडिया या संस्थेमध्ये पर्यावरणपूरक असा गणेश साकारण्यात आला आहे। झाडालाच गणेशाचं रूप देऊन हा गणेशोत्सव या ठिकाणी साजरा केला जातोय। अतिशय कल्पकतेनं एका वडाच्या झाडालाच हे गणेशाचं रूप देण्यात आलं आहे। अगदी गणपतीचे कान जसे सुपासारखे असतात असं म्हटलं जातं, तशाच पद्धतीने कान देखील हे सुपाच्या माध्यमातूनच इथं तयार करण्यात आले आहेत। या माध्यमातून मी मंदिरामध्ये नाही तर झाडामध्ये आहे असा एक संदेशच या ठिकाणाहून दिला गेला आहे। पर्यावरणपूरक गणेशोत्सव कसा असावा असं एक आदर्श उदाहरणच या ठिकाणी या संस्थेच्या माध्यमातून देण्यात आलं आहे। आपल्यासोबत ही जी संकल्पना ज्यांनी प्रत्यक्ष अंमलात आणली त्या ताई आहेत। काय सांगाल ताई, नेमकी कशा पद्धतीने ही सगळी संकल्पना सुचली आणि कशी मूर्त स्वरूप आली याला काय सांगाल? नमस्कार, मी डॉक्टर जागृती बोरसे। नुकतंच आमचं लग्न झालं आहे। इथे मी आनंदग्रामला आली बीडमध्ये। 6 महिने झाले आम्हाला। 6 महिने झाले आमच्या लग्नाला। आणि इकडे आल्यानंतर लक्षात आलं की मराठवाड्यामध्ये खूप जास्त दुष्काळ आहे, पाण्याची टंचाई आहे आणि झाडेही कमी प्रमाणात आहे। ऐकून होती, पण प्रत्यक्षात जेव्हा इतर ठिकाणी बघण्यात भेटलं, म्हणजे जाण्यात आलं आणि तिथे दिसलं तसं। आणि शिवाय इथे इन्फंट इंडियाला आल्यानंतर इथे पण खूप सारी झाडं लावली। इथे माझ्या सासू सासऱ्यांचं, इथल्या सर्व लोकांचं झाडांवरचं प्रेम लक्षात आलं। त्यांनी विविध कार्यक्रमांमधून ते झाडं लावत असतात, त्यांचं संगोपन करत असतात। ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात घेऊन असं वाटलं की ह्या वर्षीचा गणपती बाप्पा हा आपण झाडामध्येच साकार करावा आणि ह्या गणपतीची आम्ही स्थापना केली। नक्कीच गणेशोत्सवाच्या माध्यमातून एक पर्यावरण संवर्धनाचा आणि विधायकतेचा संदेश इन्फंट इंडियामधून दिला गेला आहे। अशाच पद्धतीनं सर्व बाप्पांच्या भक्तांनी वृक्षसंवर्धन करावं या माध्यमातून आणि गणेशोत्सवातून जो प्रदूषणाचा जो प्रकार होतो तो देखील टाळला जावा असा संदेश या ठिकाणाहून दिला गेला आहे। नक्कीच यापुढे जे गणेश भक्त आहेत ते सुद्धा या अशा पद्धतीने विधायक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतील अशीच अपेक्षा आता या ठिकाणाहून व्यक्त केली जाते। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।